मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC म्हणजेच ज्याला आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणतो, तर याच्यामध्ये मल्टीटास्किंग स्टाफ, नॉन टेक्निकल आणि हवालदार याच्या ॲड निघालेली आहे. तर याच्यामध्ये बघा, ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो स्टार्ट कधी होणार आहे, तर डेट ऑफ सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी 27/6/2024ला स्टार्टिंग झालेली आहे आणि याचा लास्ट दिनांक आहे तो 31/7/2024 हा असणार आहे. तर याच्यामध्ये लास्ट डेट अँड टाईम फॉर द रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. तर याच्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा तारीख आणि याची जी प्रिंट काढण्याची जी तारीख आहे ती 31/7/2024 ही असणार आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट अँड टाईम फॉर मेकिंग ऑनलाईन फी अँड पेमेंट. तर फी अँड पेमेंट भरण्यासाठी आपल्याला शेवटचा दिनांक हा 1/8/2024 म्हणजेच 1 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन चार्जेस. तर याच्यामध्ये बघा, ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरल्यानंतर जर ॲप्लिकेशन फॉर्म आपला चुकला, त्याच्यामध्ये काही त्रुटी उद्भवल्या, तर ते करेक्शन करण्यासाठी 16/8/2024 ते 17/8/2024 दरम्यान आपल्याला टाईम देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. तर जी कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे ती ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024च्या दरम्यान असणार आहे. तर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना किंवा आपल्याला याच्याविषयी काही प्रॉब्लेम आल्यास आपण या ठिकाणी टोल फ्री नंबर दिलेला आहे, त्याच्यावर आपण कॉल करून आपल्या मनामध्ये प्रश्न विचारू शकता. तर तो टोल फ्री नंबर आहे तो 1800-309-3063 या नंबरवर कॉल करून आपण विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF आहे नोटिफिकेशनची खूप मोठी आहे. तर याच्यामधला जो महत्त्वाचा भाग आहे तो आपण पाहूया. तर याच्यामध्ये बघा, आपण डेट बघितलेला आहे, त्याच्यानंतर ज्या व्हॅकन्सी आहेत त्या आपण पाहूया. तर याच्यामध्ये बघा, जसं की आपल्याला स्क्रीनवरती आपण पाहत आहात, याच्यामध्ये 2 प्रकारच्या व्हॅकन्सी आहेत. तर याच्यामध्ये पहिली व्हॅकन्सी आहे ती MTHची आहे आणि दुसरी आहे ती हवालदार आहे. तर याच्यामध्ये MTHची एकूण 4,887 इतक्या पोस्ट या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि हवालदारच्या एकूण 3,439 इतक्या पोस्ट देण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण ज्या पोस्टसाठी क्वालिफाय होत आहात त्या पोस्टला आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीतील उमेदवार आहेत त्यांना रिझर्वेशन वेगवेगळे देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीतील उमेदवारांना या ठिकाणी वयामध्ये सवलतसुद्धा देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये जे कॅन्डिडेट SC/ST मधील आहेत अशा उमेदवारांना या ठिकाणी 5 वर्ष सवलत देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर OBC उमेदवारांना 3 वर्ष सवलत, त्याच्यानंतर PWD अनरिझर्व्ह यांना 10 वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे. तर अशी ही जी वेगवेगळ्या कॅटेगरीतील उमेदवाराची वयाची सवलत आहे ती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे आपण ते पाहूया. तर एज्युकेशन क्रायटेरिया याच्यासाठी बघा, एज्युकेशन क्रायटेरिया हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जसं PDF आपण पाहत आहात, वेगवेगळ्या राज्यामध्ये जे एक्झामिनेशन सेंटर आहे ते दिलेले आहेत. तर या ठिकाणी PDF खूप मोठी आहे. PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण पाहू शकता. तर याच्यामध्ये जो सिलेबस आहे तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. आपण एज्युकेशन क्रायटेरिया नंतर बघूया, परंतु अगोदर सिलेबस बघूया. तर याच्यामध्ये सिलेबस काय देण्यात आलेला आहे, तर याच्यामध्ये 2 सेक्शन असणार आहेत. तर फर्स्ट सेक्शन आणि सेकंड सेक्शन. तर फर्स्ट सेक्शन म्हणजे मध्ये काय असणार आहे, तर न्यूमरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी म्हणजेच अंकगणित आणि त्याची क्षमता असणार आहे. त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. तर याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये बघा, नंबर ऑफ क्वेश्चन मॅक्झिमम मार्क. तर याच्यामध्ये क्वेश्चन हे मॅथमॅटिक्ससाठी 20 असणार आहेत आणि त्याला मार्क असणार आहेत 60 आणि रिझनिंगसाठी 20 क्वेश्चन असणार आहेत आणि मार्क त्यासाठी 60 असणार आहेत. म्हणजे एका क्वेश्चनला 3 मार्क असणार आहेत. तर याच्यामध्ये टायमिंग जो असणार आहे ते 45 मिनटं असणार आहे आणि जे कॅन्डिडेट स्क्राईब आहेत PWD त्यांना या ठिकाणी 60 मिनटापर्यंत टायमिंग असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा सेक्शन आहे तो जनरल अवेअरनेस. याच्यामध्ये 25 क्वेश्चन 75 मार्कासाठी दोन्ही सेक्शनला इंग्लिश आणि जनरल अवेअरनेसला असणार आहेत आणि याच्यामध्ये एका क्वेश्चनला 3 मार्क असणार आहेत. तर हा महत्त्वाचा या ठिकाणी सिलेबस आहे. त्याच्यानंतर प्रत्येक सिलेबस जो आहे त्या सिलेबसमध्ये जे टॉपिक आहेत त्या टॉपिकचं या ठिकाणी डिटेल विश्लेषण देण्यात आलेलं आहे. आपण ही PDF आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता किंवा घेऊ शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी जो क्रायटेरिया आहे तो याच्या फिजिकलचा
तो मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये बघा वॉकिंग आहे, म्हणजे फक्त चालायचं आहे. मेल कॅन्डिडेटला 15 मिनटामध्ये 1600 मीटर जायचं आहे आणि फिमेल कॅन्डिडेटला 1 किलोमीटर जायचं आहे 20 मिनटामध्ये. त्याच्यानंतर हाईट क्रायटेरिया काय आहे, तर हाईट क्रायटेरिया मेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर देण्यात आलेला आहे आणि चेस्ट 81 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर फुगवून देण्यात आलेला आहे. तसंच फिमेल कॅन्डिडेटला 152 सेंटीमीटर हाईट क्रायटेरिया देण्यात आलेला आहे आणि रिलॅक्झेशन 2.5 सेंटीमीटर आहे, जे आसामीज गोरखा आहेत त्यांच्यासाठी, आणि वेट हे 48 किलोग्राम कमीत कमी असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचा क्रायटेरिया या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर ही जी PDF आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, मोठी, आणि याच्यामध्ये बघा ज्या वॅकन्सी आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर MTS पदासाठी किंवा हवालदार पदासाठी कोणत्या कोणत्या राज्यामध्ये वॅकन्सी किती आहेत, त्या पोस्टचा कोड काय असणार आहे, पुन्हा झोनचा कोड काय असणार आहे देण्यात आलेला. तर याच्यामध्ये आपण टोटल ज्या वॅकन्सी आहेत त्या पाहूया. तर औरंगाबाद अंडर नागपूर याच्यामध्ये एकूण 6 वॅकन्सी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जे वेगवेगळे गट आहेत त्याच्यासाठी पण वॅकन्सी देण्यात आलेले आहे. तर ही PDF आपण डाउनलोड करून घेऊ शकता आणि पाहू शकता. तर याच्यामध्ये टोटल वॅकन्सी या 3439 आहेत हवालदार या पोस्टच्या, आणि MTS या पोस्टच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या आपण आधी पाहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे MTS आणि हवालदार या पदांच्या वॅकन्सी स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये निघालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक आपल्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे, त्यामुळे याचं योग्य प्रकारे प्रिपरेशन करून आपण हा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण एवढीच माहिती आपल्या व्हिडिओमध्ये द्यायची होती. याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असल्यास आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही PDF देण्यात आलेली आहे, ती ओपन करून माहिती पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा. आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांना भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.